जय श्री मग कशा आहेत ताईनो. तर अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत तुमचं. तर ताईनो मी व्हिडिओ टाकते ब्लाऊजच्या बाबतीत, म्हणजे नवीन शिकणाऱ्या ताईंसाठी ते सगळे A to Z टाकते मी. सुरुवातीपासून साधा आपला 4 टक्स ब्लाऊजचं पण चाललं होतं. मागील 2 भागामध्ये आपण 4 टक्स ब्लाऊजची माहिती दिलेली. तर आता आपण मापानुसार बघितलेले, माप टाकून गणित टाईप कसं माप टाकायचं, कसं काय करायचं, अंगावर माप घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं काय नाही ते बघितलेले. तर आपण आज बघणार आहोत की ब्लाऊजवर माप कसं टाकायचं काय नाही ते, एकदम ब्लाऊजचं माप घ्यायचं आणि डायरेक्ट पिसावर कसं घ्यायचं ते बघणार आहोत. तरी ताईंनो व्हिडिओ बघताय तुम्ही सगळे हे करताय, पण काही असं लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही, काय प्रॉब्लेम येतात, काय कमेंट पण करत नाहीत, काय नाही. म्हणजे असं काय तुम्हाला पाहिजे, कसे व्हिडिओ पाठवायचे ते पण मला सांगा ना ताईंनो. म्हणजे कसं त्याच शिवण्याच्या बाबतीमध्ये म्हणजे काही वेगळं जर पाहिजे असेल, काही पुढचं ड्रेसचं पाहिजे असेल, कटोरी ब्लाऊजचं पाहिजे असेल, हे पण कमेंट करून सांगा ताईंनो मला. म्हणजे मला त्याच्यावर टाकायचे कळते, ब्लाऊजचं माप कसं टाकायचं किंवा कुठलं पॅटर्न दाखवायचं तुम्हाला ते पण समजेल. मी सुरुवातच केलेली आहे साधे 4 टक्स ब्लाऊजपासून सगळं शेवटपर्यंत टाकायचं. पण एक सबस्क्राईब करत जावं ताईंनो, व्हिडिओला लाईक करत जावं, म्हणजे मला पण थोडा उत्साह येईल पुढं टाकण्यासाठी, हे करण्यासाठी. तर चला ताईंनो, आता आपण आज बघणार आहोत की ब्लाऊजचं माप डायरेक्ट पीसवर कसं घ्यायचं ते. मागील भागामध्ये बघितलं होतं की आपण वहीनुसार गणित टाईप कसं ब्लाऊजवर माप टाकायचं ते बघितलं होतं. तर आता आपण बघणार आहोत ब्लाऊजवरचं माप, डायरेक्ट ब्लाऊजवर माप कसं घ्यायचं आणि कसं टाकायचं ते बघणार आहोत. आता पहिले आपण छातीपासून ते काज बटनच्या पट्टीपर्यंत घडी बघणार आहोत. आपण पहिलं जस्ट माप घडीचं घेणार आहेत, म्हणून घडी बघणार आहेत. घडी कितीची आहे आपली? आता 9:30 पावणे 10ची घडी. मग आपल्याला 9:30 पावणे 10 हे डायरेक्ट हे असं माप आपण इथं टाकून द्यायचं. आता ही घडी झाली, म्हणून आपल्याला हे डायरेक्ट 10ची घडीचं माप घ्यायचं आहे आपल्याला हे. तर आता हे आपलं डायरेक्ट घडी झाली, म्हणजे आपण हे ताणून घेऊन मोजायचं. हे एवढं ब्लाऊजवर डायरेक्ट माप घ्यायचं असेल ना, तर हे असं ताणून घेऊन मोजायचं. कंप्लीट पावणे 10 आहे. आता हे आपण 10 घेतलं तरी चालतंय, थोडं इकडं ना ते. हां, तर हे बघा 12 आहे, तर आपल्याला आपण तयार 13 करायची आहे आपल्याला. मग 14 घ्यावं लागणार आहे आपल्याला, वाढून धरून म्हणलं तर 14 घ्यावं लागणार, 1 इंच वाढून. तर 13 इंच उंचीचा हा ब्लाऊज आहे, तर 13 इंच उंची आणि 1 इंच वाढून घ्यायचं म्हटल्यावर हे अशी उंची इकडे टाकायची पुन्हा. मग तर हा ब्लाऊज एवढा व्यवस्थित शिवण्यात असं वाटत नाही, मला वाटतं असं गावाकडे शिवलेलं आहे काही. त्यांना थोडं बघा. आता हे आपण 4 टक्सचाच ब्लाऊज आहे बरं का, तरी 4 टक्स ब्लाऊज असल्यामुळं कसं आपल्याला 4 टक्सचाच ब्लाऊज करायचं आहे. पण मी बघितलं पहिली वेळेस तर मला 3 टक्स दिसत होते. 3 टक्स बघा, 1 टक्स त्यांनी म्हणजे शिवत्या वेळेस टेलरनीच ते शिवलेलं नाही आहे, 1 टक्स शिवलेलाच नाही आहे बघा. आणि ह्या साईडला बघा, हे 4 टक्स, हे 4 पण टक्स आहेत, 4 पण टक्स आहेत हे. आणि हे इकडल्या साईडला टक्सच नाही, हा एक शिवलेलाच नाही आहे टक्स. म्हणजे हे अशा चुका होऊ नये, हे मी म्हणलं असं 3 टक्सचा ब्लाऊज मी आतापर्यंत बघितला नव्हता. मी म्हणलं काय सांगता येईल, कोणाला आवडत नसेल तर असेल. तर ती साईड बघितली मी, तर मला ते 4 टक्स दिसले. तर अरे म्हणलं, मी तर टीपसुद्धा दिसत नाही मारलेली, उकललं असेल काही म्हणायला. तर हे बघा कुठंच टीप नाही याची, काहीच नाही. म्हणजे 1 टक्स मारायचाच विसरले. हे अशा चुका होतात, त्याच्यामुळं कसं जरा लक्ष देऊन बघायचं आणि लक्ष देऊन समजून घ्यायचं. म्हणजे कसं हे अशा चुका पण होत नाही. आणि बघा ब्लाऊजला एवढी फिनिशिंग पण नाही आहे, हाईट भरपूर आहे ब्लाऊजची, हाईट पण कमी झालेली आहे. त्याच्यामुळं कसं आहे व्यवस्थित ही फिनिशिंग आलेलीच नाही आहे ब्लाऊजची. आता हे मापाला आलेले आपल्याला कस्टमरचंच आहे, करावं तर लागणारच आहे. तर बघा 1 टक्स डायरेक्ट विसरून गेलेत. कसं आहे आता आपल्याला कळालं का उंची किती घ्यायची आणि ब्लाऊजवर माप कसं घ्यायचं ते कळालं ना. ब्लाऊजवर माप फक्त डायरेक्ट घडी बघायची आपण, घडी बघून हे इथं घडी टाकून द्यायची अशी. आणि हे आता तिन्ही ठिकाणी बघायचं की ही अशी घडी. हां, हे झाली आता आपली घडी बरोबर. ओके, तर कट करून घ्यायचं. आता हे एक्स्ट्राचा भाग काढून घ्यायचा. आपण बुकच्या नुसारच जसं माप घेतलं का ते अंगावर माप घेऊन ब्लाऊज शिवतो तसंच आहे हे पण करायचं. पण डायरेक्ट हे ब्लाऊजवर माप घेऊ शकतो आपण. आणि ब्लाऊज जर नसेल तर मग ते अंगावर माप घेऊन आपण त्या प्रकारे तसं मिक्स करून शिवायचे असतं ते. हे आता आपली उंची किती घ्यायची आपल्याला? 14.5 उंची घ्यायची. 13 उंची तयार आहे, 13 ते 13.25, कारण हाईट भरपूर आहे ना त्याच्यामुळं 14.5. आता ही कंप्लीट आपली 14.5 झाली उंची. तर आपल्याला हे एक्स्ट्रा कट करून घ्यायचे. ही झाली
14.5 तीन ठिकाणी बघून घ्यायची ताई. झाले की हे तीन ठिकाणी घ्यायची म्हणजे कसं आपली कमी जास्त उंची होत नाही, व्यवस्थित उंची पण येते आणि आपल्याला पुन्हा प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे एकदा माप टाकून घ्यायचं. ही एक्स्ट्राचं कट करून द्यायचं. हे झालं आता आपलं कट. आता याच्यावर आपल्याला माप टाकायचं जिथले तिथे. आता गळा मोजून घ्यायचं आहे, म्हणजे ब्लाऊजवर माप घ्यायचं म्हणजे सगळं ब्लाऊजवरच मोजून घ्यायचं पूर्ण. आता ही गळा उंची मोजू आपण. 5.5चा गळा आहे बरं का हा. 5.5चा गळा आहे आणि शोल्डर 2.5 म्हणजे आपण ही गळा रुंदी टाकून द्यायची जेवढी आहे तेवढीच आपली 2.5ची. ही 2.5ची गळा रुंदी टाकून द्यायची आणि तिथून पुढं 5.5चा गळा टाकायचा. गळ्याची उंची आणि हा भाग 2.25 आहे तर आपण 3 टाकून देऊ, म्हणजे मार्जिन मध्ये सिलाई मार्जिन थोडी जाते ना, त्याच्यामुळं हे 6 टाकून देऊ आपण. इथून हा मुंड्याचा आकार आहे. हा झाला मुंडा आणि हा झाला गळा. गळ्याला लई तब्येत जर असेल, मोठी घडी असेल तर 2.5 टाकायची ताईंनो, आणि थोडी कमी तब्येत जर असेल तर 2.5 2.25 टाकलं तरी चालेल. हे झालं आपल्या गळ्याला आकार द्यायचं आपल्याला. ओके. आणि ही क्रॉस पट्टी इकडून 3.5 इंच टाकायची, तिकडून 2.5 इंच टाकायची. तसंच आहे सगळं माप, फक्त ब्लाऊजवर माप घ्यायचं म्हटल्यावर ब्लाऊजवरच माप घेऊन टाकायचं पूर्ण. आणि हे 1-2 इंचावर द्यायचे. 1-2 इंचावर टिक करून घ्यायची, म्हणजे आपल्याला वरचा भाग 2 वर द्यायचा आणि एक खोलचा भाग समोरचा आपल्याला 1 वर द्यायचा. म्हणून हे 2 मार्किंग करून घ्यायचे. आणि हे इथून दोन्हीच्या मध्ये आपल्याला सेंटर काढून अर्धा इंच पुढे आणि अर्धा इंच मागे असं घ्यायचं, म्हणजे आपल्याला आकार देण्यासाठी सोपं जातं एकदम. आता हे आपण मागील आकार दिलाय आणि हा पुढचा आकार आहे. आणि हे क्रॉस. तर पण 3 वर आकार देऊन घ्यायचा. आता ही झाली आपली क्रॉस पट्टी. कट करून घ्यायचा. हे चारी पण भागावर घ्यायचं कट करून. हा मागील भाग आहे त्याच्यामुळे हा चारी भागावर पण कट करून घ्यायचा. हे मात्र एकाच भागावर घ्यायचं त्यांना, कारण आपली ब्रिशेल पट्टी आहे ना त्याच्यामुळे. पाठीमागचा गळा बघून घ्यायचा. लय मोठा गळा असेल तर अगोदर पुढचा कट करून घ्यायचा, नाहीतर मग लय मोठा असेल तर दोन्ही कट करून घ्यायचे. मग पुन्हा अजून आपल्याला मागचा गळा बघून टाकता येते. आकार सेप देते वेळेस पुन्हा घेता येते अजून. हे कट करून घ्यायचं. हे झालं आता आपलं समोरचा भाग सगळा. आता आपल्याला घ्यायचं आणि हा बंद भाग आपल्याकडे ठेवायचा, म्हणजे हे आपल्याला आता याच्यावर बाहीवरणार टाकायचे. आता बाहीचं माप टाकून घेऊ आपण. आता ही इथं बाही टाकून घ्यायची. तर आता ही आपली बाही किती, मला वाटते 7चीच आहे बाही, जास्त नाही आहे. बाहीची रुंदी बघून घ्यायचं. हा 7च आहे, म्हणून इथं 7च घ्यायचं. आता आपण हाईट बघू बाहीची उंची. उंची पण बाहीची जास्त घ्यायची बरं का आपल्याला. हा ब्लाऊज थोडा कमीच झालेला आहे शिवण्यामध्ये. हाईट भरपूर आहे ब्लाऊज कस्टमरची, पण ब्लाऊज कमी झालेला आहे का. तर आपल्याला बाही पण 7ची घ्यायची आहे. त्याच्यामुळं अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला 7.5 घेतलं तरी चालेल. अर्धा इंच शिलाईमध्ये जातं. 7.5 अस्तरचा ब्लाऊज आहे ना, अस्तरला एवढी फोल्ड करावं नाही लागत आपल्याला.
म्हणजे हात शिलाईसाठी थोडंच जातो. आणि हे इथून 2.5 इंच टाकायचे. हे असं या कोपऱ्यापासून तर इथपर्यंत आपल्याला 2.5 इंच टाकून घ्यायचं. हा आपण 2 भागावर कट केला आणि हा पूर्ण 4 भागावर कट केला होता. हे समोरचा भाग असल्यामुळे 2 भागावर कट केला काय आपण. आता झाले आपलं अस्तरचं पण झालं आणि हे भाईचं पण झालं, हे पण झालं. आता आपल्याला हे पिसावर कट करायचं डायरेक्ट. आता हे अस्तरचं साडीचं कापड असल्यामुळे हे इकडे तिकडे जाते थोडं, त्याच्यामुळे हे असं एक्स्ट्राचं कट करून ठेवायचं. आणि हा कमरेला भाग येणार ना, ही पट्टी आता, म्हणून हे आपण कमरेचा भाग इकडे ठेवून घ्यायचा. कट करणार थोडं, हे असं ठेवून अस्तरवर कट करून घ्यायचं. क्रॉस पट्टी इथं तर नाही बसणार, तेच घ्यावं लागेल.